नमस्कार तुम्हा सगळ्यांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि कसे आहात तुम्ही? छान आहात ना? छानच असायला हवं. आणि मी पूजा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनियेमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे ना, हा थोडा काहीतरी वेगळा होणार आहे. आणि वेगळा यासाठी की आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की हळदी कुंकवाचं वाण काय काय आलं, तर ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. बघायचं आहे, चलायचं आहे, चला. कुठे जायचं नाही आहे आपल्याला, सगळं इथेच आहे आणि मी इथेच तुम्हाला दाखवणार आहे. तर संक्रांतीचं जे हळदी कुंकू होतं ना, किती धावपळ होती आणि एकाच दिवशी 2-2, 3-3 घरी होतं. तर त्यामुळे सगळ्या गोष्टी पटापट आवरून आणि छानपैकी मस्त एकदम नटून थटून तयारी करून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जाणं फार छान वाटतं. आणि सगळ्याजणी कशा मस्त अशा नटलेल्या असतात ना, तर सगळ्यांना बघायला सुद्धा छान वाटतं. आणि एक वेगळंच वातावरण असतं ते उत्साहाचं, की अरे आज मेसेज आला किंवा कोणी कॉल केला की आज माझ्या इथे हळदी कुंकू आहे. तर आपण आधीच जसं तो मेसेज आला किंवा कॉल आला ना, साडी कुठली घालायची, बांगड्या कुठल्या घालायच्या, त्याच्यावरती मंगळसूत्र कुठलं घालायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण बायका विचार करत असतो. कारण हे जे सण आहेत ना, हे स्पेशल आपल्या बायकांचेच आहेत. कारण ह्या अशा असे जे सण असतात छानपैकी, याच्यामध्येच आपण छान नटतो, थटतो आणि नटायला आणि थटायला हवंच. तर चला बघूया काय काय छान छान सामान आलंय ते. तर सगळ्यात आधी ना, इथे हा बाऊल आहे आणि हा जो आहे हा फायबरचा आहे आणि दिसायला मस्त ट्रान्सपरंट असा. याच्यामध्ये आपल्याला जे वाटलं ते आपण ठेवू शकतो. याच्यावरती नाव असं आहे मॅगी बाऊल म्हणून, म्हणजे काही मॅगी वगैरे बनवून खायचं असेल असं लिहिलेलं आहे याच्यावरती. पण याच्यामध्ये आपण छान काही डेकोरेशन पण मस्त करू शकतो. याच्यामध्ये आपण आपली पूजा वगैरे असते त्यावेळेला, किंवा आपण आपलं सामान पण ठेवू शकतो. जे छोट्या छोट्या वस्तू असतात, सेफ्टी पिन असतात, क्लचर असतात. कारण त्या सेफ्टी पिन आणि क्लचर कितीही आणा, जातात कुठे कळत नाही. तर त्यामुळे हा छान असा ट्रे मस्त त्या कामामध्ये येईल. तर हे पहिलं वाण आहे हळदी कुंकवाचं. आणि त्यानंतर ना, एका मैत्रिणीने छान ही बॅग दिलेली आहे. गुलाबी कलरची मस्त बॅग आहे ही. खोलून दाखवते तुम्हाला. ही मस्त गुलाबी कलरची अशी बॅग आहे आणि या बॅगच्या वरती ना सुंदर अशी मोत्यांची ही मस्त अशी लेस नाही म्हणता येणार त्याला, कारण ते हाताने लावलेलं आहे. तर असं सुंदर असं मस्त मोत्यांचं काम आहे. आणि याला तुम्ही हवं असेल तर कमी जास्त करू शकता. याला तुम्ही पोटलीसारखं पण यूज करू शकता. ॲक्च्युली ही पोटलीच आहे, पोटलीच म्हणू शकता तुम्ही याला. बॅग नाही आहे ती, सॉरी, पोटली आहे. आणि छानपैकी मस्त या पोटलीला असं पकडायला ना मस्त मोत्याचा आणि गोल्डन अशा सोनेरी, जे सोनेरी मणी आहेत ना, त्याचं छानपैकी मस्त असं याला पकडण्यासाठी मस्त असं हे दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान वाटते ना. मला असं वाटलं की ही बॅग आहे, कारण एक बॅग अजून आलेली आहे अशी. आणि आतमध्ये स्पेससुद्धा मस्त आहे, म्हणजे पुढच्या हळदी कुंकूला कुणाकडे जायचं असेल तर छानपैकी ही बॅग घेऊन जायचं. तर मस्त अशी ही पोटली आहे, मला आवडली. आणि कलर पण सुंदर आहे आणि मी याचा वापर करणार आहे. तर सुंदर असं हे वाण दिलेलं आहे एका मैत्रिणीने. हे झालं दुसरं. आणि तिसरीने सुद्धा अशीच एक बॅग आहे ही. आधीची पोटली होती आणि ही बॅग आहे. कुठे गेलं उघडायला यायला. तर ही छान मस्त ऑफ व्हाईट कलर आहे हा, म्हणजे थोडासा बादामी कलर येतो आणि त्याच्यावरती मस्त मल्टी कलरमध्ये असं वर्क केलेलं आहे. आणि हे पण दिसायला सुंदर आहे. ही पण बॅग नाही आहे, ही पोटलीच आहे, पोटली बॅग म्हणतात त्याला. आणि ही पण छान
मस्त स्पेशियस असं आहे. पुढच्या वेळेस याचा पण सुद्धा मस्त वापर करेल मी. इथून तुम्ही याला कमी जास्त करू शकता. आणि छान याला पण इथे हँडल म्हणून छान पकडण्यासाठी मस्त दिलेलं आहे हे. आणि हे असं करून पुढच्या वेळेला छान नटून थटून मी जाणार. तर याला सुद्धा मस्त मोत्याचं असं वर्क आहे इथे. आणि पण हा जो गुलाबी कलर आहे ना त्याच्यावरती हे मोत्याचं एकदम उठून दिसत आहे. तर अशा ह्या 2 पोटल्या आलेल्या आहेत छान. याचा वापर मी नक्की करणार, कारण मला ह्या अशा वस्तू आवडतात. आणि त्यानंतर एका मैत्रिणीने ना छानपैकी मस्त असं हे पाऊच दिलेलं आहे, मोबाईल पाऊच. आणि सुंदर असा कापड आहे याचा. आणि हे तुम्ही छान काठापदराच्या ज्या साड्या असतात ना त्याच्यावरती मस्त असा हा दिसायला सुंदर असा वाटेल, कारण याच्यावरती वर्कसुद्धा तसंच आहे, मस्त गोल्डनमध्ये याच्यावरती वर्क केलेलं आहे. आणि मध्ये मध्ये थोडी लाल लाल कलरची आणि जांभळ्या कलरची मस्त फुलं दिलेली आहेत, त्यामुळे दिसायला सुंदर आहे. आणि बेल्टसुद्धा मोठा आहे. आणि याच्यामध्ये तुमचं मोबाईल आणि छान काही चिल्लर पैसे वगैरे पण मस्त बसू शकतात. तर हा मला आवडला. आणि कुठे जायचं असेल तरी मी जीन्सवरती पण यूज करू शकते, कारण हे आजकाल असं थोडं वेगळं चालत आहे जरा. तर मस्त असं हे 3रं पाऊच आलेलं आहे. आणि याची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे. छान जाड असा कापड आहे आणि दिसायला मस्त वाटत आहे, त्यामुळे मी याचा पण वापर लगेच करेल नक्कीच. तर हे 3रं असं पाऊच आहे. आणि त्यानंतर ना एका मैत्रिणीने छानपैकी मस्त ही आयब्रो पेन्सिल दिलेली आहे. आणि मिस क्लेअरची ही आयब्रो पेन्सिल आहे छान. याला छोटूसा ब्रश आहे, म्हणजे असं तुम्ही तुमच्या ज्या भुवया आहेत त्याला आधी असं छान मस्त सेट करू शकता. आपल्या भाषेमध्ये त्याला विंचरू शकता तुम्ही. आणि असा ब्लॅक झेड असा पूर्ण छान काळा असा गर्द कलर आहे हा. तर याची पण क्वालिटी छान आहे. थोडंसं रंगवणे बघते, म्हणजे कसं आणखी डार्क दिसतील माझ्या भुवया याच्यामध्ये. तर छानपैकी मस्त डार्क असा कलर आहे हा. आणि याचा पण वापर लवकरच करेल मी. आणि भुवया विंचरण्यासाठी सुद्धा याचा वापर लवकर करेल. तर हे असं हे छानपैकी मस्त वाण आहे आणि युनिक आहे काहीतरी. कारण कसं आहे ना, मेकअपच्या वस्तू जर आपण दिल्यात ना तर आपल्या सगळ्यांना मेकअपची फार आवड असते आणि आवडीने आपण त्या सगळ्या गोष्टींचा वापर करतो, तर त्यामध्ये मेकअप बेस्ट आहे. तर असं छानपैकी मस्त ही आयब्रो पेन्सिल दिलेली आहे. आणि ज्यांना भुवया नसल्या माझ्यासारख्या ज्या असतील त्यांच्यासाठी आयब्रो पेन्सिल ही वरदान आहे, कारण थोडं शार्प असलं की चेहरा एकदम न खुलून दिसतो. तर मस्त असं गिफ्ट दिलेलं आहे माझ्या मैत्रिणीने. आणि त्यानंतर एकेने दिलेलं आहे नेल पॉलिश रिमूव्हर. इनसाईडचं आहे हे. आणि इनसाईडचे प्रोडक्ट खरंच छान असतात. तुम्ही त्याचं कन्सिलर घ्या किंवा फाउंडेशन, लिपस्टिक बेस्ट आहेत इनसाईडच्या. आणि असं छान ॲसिटोन फ्री आहे हे. आणि 30 वाईप्स आहे त्याच्यामध्ये, दाखवता एक वेळ. आणि बघू शकता मस्त. आणि काय होतं ना, काही काही ठिकाणचे आपण जे थोडे लोकल प्रोडक्ट आणतो ना, तर त्याचा वास एकदम ना असा विचित्र वास असतो, असा एकदम तीव्र असा वास असतो. पण याचा वास नाही आहे. आणि छानपैकी मस्त लिंबूचा असा थोडा थोडा सुगंध येत आहे. आणि इथे लिहिलेलंच आहे सॉफ्ट अँड मॉइश्चरायझिंग लेमन ॲसिटोन फ्री. आणि ॲसिटोन फ्री हे जे आहेत ना हे महत्त्वाचे आहेत, कारण ना आपण चांगल्या प्रतीच्या नेलपेंट आणि चांगल्या प्रतीचं हे जे नेलपेंट रिमूव्हर आहे हे वापरलं पाहिजे. कारण जे ॲसिटोन असतात ना त्यांनी आपले नखं खराब होतात, जास्त ड्राय करतात ते नखांना आणि मग नखं एकदम वृक्ष दिसायला लागतात. तर हे छानपैकी मस्त ॲसिटोन इनसाईडचं नेल पॉलिश रिमूव्हर वाईप्स आहेत. तर हे पण मस्त ऑप्शन आहे एक. मी म्हटलं तुम्हाला तुम्ही मेकअपचं काहीही देऊ शकता, जेणेकरून
छान वापरामध्ये येतील त्या वस्तू. कारण कधी कधी काय होतं ना, आपण प्लॅस्टिकच एवढं देतो ना की त्या वस्तू वापरामध्ये येत नाहीत. पण ह्या वस्तू कशा आपण मेकअपच्या म्हणा किंवा हे जे इसेन्शियल आहेत, छोट्या पर्स पाऊच, तर ह्या कधी ना कधी वापरामध्ये लवकर येतात. तर त्यामुळे असंच छानपैकी मस्त काहीतरी द्यायला पाहिजे. आणि त्यानंतर आहे माझ्या एका मैत्रिणीने दिलेला आहे हा ज्वेलरी स्टोरेज बॉक्स आहे. आणि हा मला प्रचंड आवडला, कारण मला आवश्यकता होतीच याची. आणि मी ठरवलं होतं की मला घ्यायचा आहे एक असा बॉक्स की ज्याच्यामध्ये एकदम छोटं मी माझी एकदम मिनिमम ज्वेलरी याच्यामध्ये ठेवू शकली पाहिजे. आणि आरसा असला पाहिजे. तर छान असा याला आरसा आहे. आणि बघू शकता क्वालिटी छान आहे याची. आणि सेक्शनही भरपूर आहे त्याच्यामध्ये. 3 हे सेक्शन आहेत. याच्यामध्ये तुम्ही छोटे छोटे इयरिंग्स तुमचे ठेवू शकता याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये सुद्धा ते छोट्या आपल्या ज्या अशा मिनी पोथ आहेत त्या ठेवू शकता. आणि छानपैकी इथे पण मस्त दिलेलं आहे. इथे अंगठ्यांसाठी आहे, ह्या अंगठ्या ठेवू शकता याच्यामध्ये. आणि हे असं निघतं. याच्या आतमध्ये पण तुम्ही काही ना काही ठेवू शकता, जेणेकरून छान स्पेशियस आहे मस्त. आणि आरसा पण आहे सोबत. छान असं बघायचं आणि छान मेकअप करायचं. तर असा हा मस्त बॉक्स आहे. छोटा आहे, म्हणजे एकदम कॉम्पॅक्ट आहे, छान आपल्या पर्समध्ये बसेल असा. आणि कुठे इमर्जन्सी असलं, आपण कुठे छान पार्टीला किंवा कुठे काही गेलो तर या छोटूशा बॉक्समध्ये आपण बऱ्याच अशा वस्तू ठेवून आपण नेऊ शकतो. तर त्यामुळे हा मला प्रचंड आवडलेला आहे. आणि कधी कधी कसं होतं ना की आपण आपल्या मनामध्ये काही गोष्टी विचार करतो की अरे मला ही गोष्ट पाहिजे आणि ही गोष्ट मला घ्यायची आहे. आणि अचानक ना कुठल्या मार्फत ती गोष्ट जेव्हा ती वस्तू जेव्हा आपल्या जवळ येते ना, तेव्हा आश्चर्य वाटतं की अरे मी तर हा विचारच केला होता की मला हे घ्यायचं आहे, पण ते अचानक येऊन जातं. तर तो आनंद इतका छान असतो ना. तर छानपैकी मस्त या बॉक्सच्या बाबतीत तर तसंच झालेलं आहे माझं. तर मस्त असा हा बॉक्स आहे. आणि याचं कलर कॉम्बिनेशन इतकं छान आहे ना, मला छान असं आवडलं कलर कॉम्बिनेशन. आणि याची जी लॉकिंग जी ही आहे ना, ती पण छान आहे. म्हणजे लॉक पण छान होतं, ते एकदम असं इझिली उघडत नाही. नाही तर कधी कधी काय होतं ना, सगळं सामान बाहेर याचं, तसं नाही. मला हे याची लॉकिंग सिस्टीम पण खूप छान आवडलेली आहे. आणि मस्त आरसा आरसा असल्या कारणाने टेन्शन नाही. छान याच्यामधलं काढायचं, लगेच घालायचं, थोडंसं टचअप करायचं आपल्या चेहऱ्याला. तर असं मस्तपैकी हा बॉक्स आहे. तर छान मस्त. आणि हे जे मटेरियल आहे ना याचं, हे रबरचं आहे. म्हणजे प्लास्टिक कोटेड नाही म्हणता येणार याला, रबर आहे. त्यामुळे दिसायला पण छान आहे आणि स्क्रॅच पण लवकर पडतील नाहीत. नाहीतर मग आपण कधी कधी एकदम घाई गडबडीमध्ये आपण आपल्या बॅगमध्ये टाकून देतो ना, तर पडतात, स्क्रॅचेस पडतात. तरी छानपैकी मस्त हा मेकअपसाठी मस्त असा मला बॉक्स मिळालेला आहे. आणि याचा सुद्धा वापर मी लवकरच करेल. तर छान असा मस्त हा बॉक्स. आणि थंडी वाढलेली आहे, त्यामुळे एका मैत्रिणीने लिप बाम दिले. जॉयचं लिप बाम आहे हे. आणि भरपूर अशी क्वालिटी आहे. SPF सुद्धा आहे याच्यामध्ये 15. तर हिवाळा आहे, हिवाळा म्हणता येणार नाही, कारण आता वातावरण हळूहळू चेंज होत आहे. कधी हिवाळा कधी उन्हाळा. तर असं वातावरण चेंज होत आहे. तर वातावरण कुठलंही असो ना, तरी ओठ आपले ड्राय होतातच. आणि त्या ओठांना छान गुलाबी गुलाबी आपल्याला आणि मऊ लुसलुशीत ठेवायचं असेल तर लिप बाम तो बनती ही है. यासाठी छानपैकी मस्त अशी लिप बाम आणली, वाणामध्ये दिली. आणि जेव्हा तिने हे दिली तेव्हा मी म्हटलं पण की हां, छानपैकी मस्त तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि आपल्या ओठांना छान गुलाबी बनवा. असं मी तिथे लगेच थोडं जोडून दिलं. तर असं आणखी आहेत आतमध्ये, ते सुद्धा मला घेऊन यावं लागतील. आणि एक काकू आहेत, काकूंनी सुद्धा छान
भीमसेन कापुराची मंगलमची मस्त डबी दिलेली आहे, तर ती पण सुंदर आहे. आणि कापूर एवढा छान आहे ना की छान जळतो आणि त्याची क्वालिटी खूप सुंदर आहे. तर असं हे सगळा वाणाचा कार्यक्रम मस्त हळदी कुंकवाचा झालेला आहे. आणि मी काय दिलं वाण ते मी तुम्हाला दाखवते. आणि आणखी मी दोन दाखवायचं विसरले होते. तर एका काकूंनी छान मस्त ही मोठी अशी प्लेट दिलेली आहे आणि छान मस्त याच्यावरती झाडाचं असं चित्र आहे. आणि हे डेकोरेशन करायला छान वाटेल, म्हणजे जेव्हा आपण पूजा वगैरे मांडतो ना, तर याच्यामध्ये छान तांदूळ टाकून आणि मध्ये मस्त मूर्ती ठेवून दिसायला सुंदर दिसेल ही, कारण याचा वेटलेस आहे आणि आकार पण छान मस्त मोठा आहे. तर सुंदर अशी ही प्लेट दिलेली आहे. आणि एका मैत्रिणीने तुळस दिलेली आहे. आणि काय असतं ना की आपण जेव्हा वाटिकेमधून अशोक वाटिका जी झाडांची वाटिका असते त्याच्यामधून जेव्हा आपण झाडं आणतो ना, तर ती एका त्या टेम्परेचरमध्ये ती सेट झालेली असतात. आणि तिथे कसं एकदम त्यांनी ते नेट वगैरे लावलं असलं की थंडावा वगैरे सगळ्या गोष्टी राहतो. तिथून जेव्हा आपण ते आपल्याकडे आणतो ना, आपल्या घरी आणतो ना, तर काय होतं ना, ते वातावरण एकदम चेंज होऊन जातं आणि आपण त्याला आपल्या गॅलरीमध्ये ठेवलं ना, तर थोडंसं माझं तसं झालं. तर ही मी तुळशी ना गॅलरीमध्ये ठेवली, तर त्याच्यामुळे थोडा सूर्यप्रकाश जास्त झालेला असेल त्याला कदाचित, तर थोडी सुकली ही. पण त्याला नंतर मी मस्त पाणी वगैरे दिलं, तर हे छोटे छोटे नवीन त्याला पानं पण आलेले आहेत. तर याला थोडंसं छान मस्त हिरवं झालं की लगेच याला मी कुंडीमध्ये लावणार आहे. तर सुंदर अशी ही कृष्ण तुळस दिली तिने. आणि हे वाण मला सगळ्यात काहीतरी वेगळं वाटलं, कारण आपण ह्या वस्तू तर देतोच, पण झाडं आणि माझ्या तर एकदम काय म्हणतात त्याला, हृदयाच्या जवळचा हा विषय आहे झाडांचा. तर सुंदर असं मस्त तिने हे तुळशीचं छानपैकी मस्त असं रोपटं दिलेलं आहे. तर हे मी उद्याच याच्यामध्ये लावेल छान. आणि मी काय वाण दिलं, कारण जो मी याच्या आधीचा व्हिडिओ टाकला होता ना हळदी कुंकवाचा, त्याच्यामध्ये माझं शूट करून झालं नाही. पण मी काय वाण दिलं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी छानपैकी मस्त अशी ही बरणी दिलेली आहे. आणि चिनी मातीची मस्त बरणी आहे ही. याच्यामध्ये कलर पण आहेत 3-4 होते. आणि एक चॉकलेटी कलर, एक निळा कलर आणि एक हा लाल कलर. तर सुंदर अशा मस्त ह्या छोट्याशा बरण्या आहेत. लोणचं वगैरे ठेवू शकतात याच्यामध्ये त्या. आणि किंवा जे त्यांना वाटलं ते मीठ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मस्त अशा ठेवू शकतात. तर अशा ह्या बरण्या दिल्यात मी वाणामध्ये. आणि तर असा आजचा हा छान ब्लॉग होता. आणि तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि हो, छान माझे व्हिडिओ बघत जा आणि सपोर्ट करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि परत अशा मस्त एका नवीन विषयाला घेऊन येईलच मी. तोपर्यंत नमस्कार.